थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजसने आता मानसीला चहा दिलेला असतो, तेव्हा मानसी प्रश्न विचारते की अजून किती गोष्टी लपवल्या आहेत तुम्ही. तर लगेच तेजस विषय बदलतो. तो म्हणतो की चहा खूप मस्त आहे प्या. तर त्यानंतर मानसी तेजसला प्रश्न विचारते की तुमचं घर खूप जुनं आहे का, म्हणजे तुम्ही जुन्या घराचा जो उल्लेख केला ना, त्यामुळेच त्या कॉन्ट्रॅक्टरने आपली डील पास केली. मानसी आता तेजसचं कौतुक करत म्हणते की तुम्ही ना खरंच खूप मोठे बिझनेसमॅन होऊ शकता. तेव्हा आता तेजस विचार करतो की बिझनेसमॅन होण्यासाठी तेवढी बुद्धी आहे हो, परंतु पैसे नाही आहेत. काय सांगायचे तुम्हाला आता. इतक्यात तिथे रणजित आलेला असतो. रणजित जेव्हा आता मानसीला पाहतो तेव्हा तो मानसीला हाक मारतो. तर मानसी लगेचच रणजितला बोलावून घेते. रणजित आता गाडीच्या खालती उतरतो आणि इकडे तेजस मानसीकडे येतो. तेव्हा तो म्हणतो की तू इथे येणार आहे मला माहिती नव्हतं. ते माझं इथे जवळच साईट आहे ना, तिथे काम होतं. तेव्हा आता मानसी सांगते की तुम्ही इथे येणार आहात हे मलाही माहीत नव्हतं. तर तेजस आता तो रणजित कोण आहे हे त्याला माहितीच नव्हतं. तेव्हा आता रणजित विचारतो की तुम्ही इथे कसं. तेव्हा आता मानसी सांगते की माझ्या बाबांचं इथेच खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून आम्ही आलो होतो, आणि हे तेजस माझ्या बाबांना कामामध्ये मदत करतात. तेव्हा आता रणजित तेजसला हाय म्हणतो. तर रणजितला आता तेजसला मानसी सांगते की हे रणजित यांच्याशी माझं लग्न ठरलं आहे. तेव्हा आता तेजसचा चेहरा पडतो आणि तेजस आता रणजितकडे एकटक पाहतो. तेव्हा आता रणजित तेजसला परत हाय करतो. तर त्यानंतर तेजस रणजितला सांगतो की सॉरी, पण खूप छान जोडीदार मिळाले आहे तुम्हाला. तर त्यानंतर तेजस हा रणजितला चहा घेण्यासाठी आग्रह करतो. तेव्हा आता रणजित जरासा गडबडतो, परंतु आता मानसी तोच चहा पिते आहे म्हटल्यानंतर रणजित सुद्धा होकार देतो चहा पिण्यासाठी. तेजस पटकन आता त्या काकांना सांगून तो स्पेशल कप चहा रणजितसाठीही घेतो. तर त्यानंतर तो रणजितला देतो. तेव्हा आता रणजितला चटका बसतो. तर रणजित त्यानंतर म्हणतो की 1 मिनिट, आणि त्यानंतर रणजित हा रुमाल काढतो आणि तो चहाचा ग्लास पकडतो. तर तेजस आता त्याच्यावरती हसतो आणि त्याला म्हणतो ते रुमाली रोटी बघितलं होतं, परंतु रुमाली चहा पहिल्यांदाच बघतोय. तेव्हा आता मानसी रणजित तेजस तिघे आता खूप हसत असतात. तेजस आता त्या दोघांना सांगतो की तुम्ही गप्पा मारा, मी आहे इथे. आणि तेजस आता रणजितची गाडी पाहतो. तेव्हा आता तेजसला ती गाडी खूप आवडलेली असते. तर इकडे आता मानसीला रणजित म्हणतो की मानसी, तुझी काही हरकत नसेल, म्हणजे तुझ्याकडे वेळ असेल तर आपण शॉपिंगला जायचं का. तेव्हा आता मानसी सांगते की नाही, म्हणजे बाबांचं खूप महत्त्वाचं काम आहे ना इथे. तर रणजित म्हणतो की ओके ठीक आहे. काय आहे ना ते, मला ना लग्नासाठी शेरवानी कोणती घ्यायची आहे ना ते कळत नाही आहे. मानसी, मी जर तुझ्या आवडीचा साधा कुर्ता जरी घेतला असता ना तरी मला बरं वाटलं असतं, परंतु इट्स ओके. मी ना मोबाईलमध्ये काही कुर्ते सेव्ह करून ठेवले आहेत, तू बघ ना तुझ्या आवडीचा मी घेईन. तेव्हा आता मानसीच्या हाती तो मोबाईल देतो. तर मानसीने आता एक कुर्ता सिलेक्ट केलेला असतो. तर आता तो रणजितलाही खूप आवडतो, कारण मानसीला तो आवडलेला असतो. तर त्यानंतर रणजित म्हणतो की वाव खूप छान आहे, हा तुझ्या साडीला मॅच होत असेल ना. तेव्हा आता मानसी म्हणते की नाही. तर रणजित विचारतो तरीसुद्धा मी घेऊ. तेव्हा आता मानसीला रणजित सांगतो की ठीक आहे, हा कुर्ता तुला आवडला आहे ना, मी घेईन. तर तिकडे आता मानसी रणजित या दोघांना पाहून तेजस विचार करतो की हे खरं कॉम्बिनेशन आहे. आपण फक्त राष्ट्रहिताची कामं करावीत हो तेजसराव. हे गाडी गाडी हे बेस्ट आहे ह्यांच्यासाठी. तर त्यानंतर रणजित हा मानसीला विचारतो की तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी सोडू शकतो. तेव्हा मानसी सांगते की नाही, आम्ही जाऊ. तर रणजित आता जातो आणि जाता जाता तेजसची भेट घेतो. तर त्यानंतर आता मानसी चहाचे पैसे देते. तेव्हा तेजस म्हणतो की अहो काय करताय मिस लकी चाम, अहो देतो मी. तेव्हा आता मानसी तेजसचे पैसे नाकारते. तर त्यानंतर ते चहावाले काका तेजसला मानसीला सांगतात की 4 रुपये सुट्टे द्या. तेव्हा आता तेजस 4 रुपये माझ्याकडे आहेत सांगतो. तर त्यानंतर त्याच्याकडे 3च रुपये असतात. तेव्हा तो म्हणतो की एवढे चालतील ना, काय आहे ना, वर्षभर आधीचा चहा तुम्ही दिला आहे ना, मग 1 रुपया कमी असतं तर चालवून घ्या. तर तेव्हा आता मानसी जोरजोरात हसायला लागते. तेजस सांगतो की जोक जोक केला मी. इकडे आता संपतराव अण्णासाहेबांच्या घरी पत्रिका देण्यासाठी आलेले असतात. तेव्हा आजी तिथे आलेली असते. तर त्यानंतर संपत सांगतो की लेकीचं लग्न काढलं आहे. तर आजी सांगतात की अरे संपत, पत्रिका अशी दारात द्यायची नसते, चल तू आतमध्ये चल. तेव्हा आता हात जोडून संपत नकार देतो. तेव्हा आता आजी संपतला म्हणते की आप्पा होते तेव्हा तर दररोज येता ना, मग आत्ता का येत नाहीये. तेव्हा आता तू खूप मोठा माणूस झाला ना. तर संपत म्हणतो की हाय का आता, तुम्ही आणि आप्पासाहेबांनी सांभाळलं म्हणून तर आज मी इथे उभा आहे ना, आणि तुमचे उपकार विसरणे इतका दगड माणूस नाही आहे मी आजी. तर त्यानंतर संपत हा आजीला लग्नासाठी येण्यासाठी सांगतो. इतक्यात आता अण्णा आणि मनस्वी दोघेही बाहेर येतात आणि ते विचारतात की आई
काय म्हणत होतं ते संपत. तेव्हा आता आजी सांगते की अरे पोरीच्या लग्नाच्या पत्रिका द्यायला आला होता तो. तेव्हा आता अण्णासाहेब पत्रिका घेतात आणि फाडणार इतक्यात आजी त्याच्यावरती ओरडते आणि ती पत्रिका घेऊन तिथून निघून जाते. मनस्वी चिडते आणि अण्णासाहेबांच्या मनामध्ये आता मानसीविषयी विष पेरत असते. ती म्हणते की अव्वांना आता काय ती जागीरदारांची सून होणार आहे का ती मानसी. तेव्हा आता अण्णासाहेब सांगतात की संपेच्या पोरीच्या लग्नासाठी अख्खा गाव तरी जमणार, परंतु मानसीचं लग्न काही होणारच नाही. आणि त्यानंतर तो फोन करतो. तर अण्णासाहेबांनी आता नीच कारस्थान केलेलं असतं, कारण त्याने बप्पा शेठला फोन करून आता मानसीचं लग्न जमल्याचं सांगितलेलं असतं. तर इकडे आता संपतराव हे जागीरदारांचे सगळे काही नातेवाईक येणार असतात लग्नासाठी, त्यांच्यासाठी हॉटेल बुकिंग करत असतो. तर त्यानंतर हॉटेल बुकिंगच्या ॲडव्हान्ससाठी स्वतः संपतने फोन करून त्यांच्या माणसाला बोलवून घेतलेलं असतं. तर तोपर्यंत इकडे आता तो नंदूला विचारतो की ॲडव्हान्सचं काय झालं आहे, हा माल का गेला नाही अजून. तेव्हा आता नंदू जरासा गडबडलेला असतो. तर तो म्हणतो की येतील. तेव्हा आता संपत खूप चिडतो आणि तो सांगतो की काय हवेत येणार आहेत का पैसे. संपत सांगतो की केव्हा येणार आहेत पैसे, त्यांना मीच फोन करून सांगतो आता की ऑर्डरचे पैसे आणून द्या, तुम्हाला माल केव्हा घेऊन जायचे आहे तेव्हा घेऊन जा. तेव्हा आता नंदू संपतला थांबवतो. इतक्यात आता नीच अण्णासाहेबांनी कारस्थान केलेलं असतं. त्यानुसार आता बप्पा शेठ तिथे आलेला असतो. बप्पा शेठ आल्यानंतर आता संपतला धमकी देतात. ते सांगतात की लेकीचं लग्न व्हायच्या आधी मला माझे पैसे द्या. तेव्हा आता संपत सांगतो की बप्पा शेठ मी तुमच्याकडेच येणार होतो, माझ्या लेकीच्या लग्नाला यायचा हा. तेव्हा आता बप्पा शेठ सांगतो की येणार की. आता काय लेकीच्या लग्नाच्या दिवशीचा मुहूर्त ठरवू नका वसुलीसाठी, नाहीतर मग तुमचं घरीही जाईल. मग काय त्यानंतर तुम्ही लेकीच्या घरी राहणार आहात का संपतराव. तेव्हा आता संपत सांगतो की देणार, सगळ्यात आधी तुमचे पैसे देणार. हा माल बघताय ना, हा मला तर 2 दिवसात जाईल, मग तुमचे पैसे नक्की देणार. तर त्यानंतर आता संपत स्वतः हात जोडतो आणि तो बप्पा शेठला सांगतो की 2 दिवसात तुमचे पैसे देणार. इतके दिवस दम धरला आहे ना, मग आता 2 दिवसासाठी दम धरा. त्यावर आता बप्पा शेठ सांगतात की दिले, 2 दिवस तुम्हाला दिले. तर इकडे आता नंदू, तेजस आणि संपदा तिघेही बोलत असतात. तेव्हा आता तेजस म्हणतो की परंतु लग्नाचा सगळा खर्च तुम्ही काय करत आहात. तेव्हा आता नंदू सांगतो की काय आहे ना, मनुताईचं लग्न आहे म्हटल्यानंतर मालक आता मागे पुढे पाहणार आहेत का, अगदी थाटामाटात लग्न लावतील ना. तेव्हा आता तेजस विचारतो की का मुलाच्या घरच्यांकडून काही प्रेशर आहे का लग्नासाठी तुम्हाला. तेव्हा आता संपदा सांगते की नाही नाही, ती खानदानी लोक आहेत ना, त्यांच्याही काही इच्छा आकांक्षा असतील की की लग्न अगदी थाटामाटात व्हावं म्हणून. लेकीचं लग्न आहे ना यांच्या लेकीच्या लग्नात हे काहीच कमी पडू देणार नाहीत. तर तिथे आता नंदू तेजसला सांगतो की काय आहे ना साहेब, मालक हे ऑर्डरचे पैसे घ्यायला जातील, म्हणून मी त्यांना थांबवलं आणि लगेच तुम्हाला फोन करून बोलावून घेतलं. आता तुम्हीच आम्हाला या संकटातून बाहेर काढू शकता. तेव्हा आता तेजस सांगतो की ऑर्डर तर परत मिळवले आहे काका आपण, परंतु आता कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे ना, पैसे यायला थोडा उशीर लागेल. तेव्हा आता संपदा सांगते की लग्न तर तोंडावरती आलं आहे, आठवड्याभरामध्ये सगळी तयारी आपल्याला करायची आहे. तेव्हा आता नंदू म्हणतो की मॅडम मी मालकांशी बोलून बघू का. तेव्हा आता संपदा सांगते की नाही नको. तर त्यानंतर नंदू हा म्हणतो की मानसीताईला विचारू का. तेव्हा आता संपदा सांगते की काय बोलताय, आता तिचंच लग्न आहे ना, मग ती जर आता हे सगळं काही पाहिल्यानंतर ती स्वतःच लग्नाला नको म्हणून बसली तर परत यांनाच त्रास होणार आहे ना. तात्पुरता आपल्यालाच काहीतरी पैशाची व्यवस्था करावी लागेल. होते ते सगळे पैसे आता दागिने खरेदी करण्यातच गेले असं संपदाने म्हणताच तेजसच्या डोक्यात ठेव पेटते आणि तेजस म्हणतो की मला असं वाटतं, म्हणजे मी दिलेले निर्णय चुकीचाही असू शकतो, परंतु मला असं वाटतं की जे दागिने आहेत ते आपण गहाण ठेवले तर. तेव्हा आता संपदाला मोठा धक्काच बसतो. तर त्यानंतर नंदू म्हणतो की अहो नको, मालक आपल्यावरती भडकले तर, हे सगळं त्यांना कळलं तर. तेव्हा आता तेजस सांगतो की तात्पुरतं त्यांना सांगायचे नाही, काय करायचे की ऑर्डरचे पैसे येणारच आहेत ना, त्यामुळे आपण दागिने गहाण ठेवू शकतो, पैसे तात्पुरते मिळतील, त्यानंतर ऑर्डरचे पैसे आले का आपण देऊन टाकूया. म्हणजे मला फक्त सुचलं आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. तेजसने आता एक मार्ग काढलेला असतो, परंतु त्यात सुद्धा खूप मोठी रिस्क असते. तर संपदा तिथे आता म्हणते की दागिने गहाण ठेवायचे म्हणजे खूप मोठा निर्णय आहे हा. तेव्हा आता तेजस सांगतो की बघा, म्हणजे तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते, मी फक्त सुचवलं आहे. तर नीच अण्णासाहेबांनी आता जी ऑर्डर, ज्या व्यक्तीने संपतची ऑर्डर घेतलेली असते त्या व्यक्तीला हाताशी घेतलेलं असतं आणि त्याला सांगतो की संपतच्या पोरीने ज्या रेटमध्ये तुम्हाला ऑर्डर दिली आहे त्याच्या निम्म्या किमतीने आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो. तेव्हा आता ते विचारतात काका की परंतु या सगळ्यांमध्ये तुमचा काय फायदा आहे. तेव्हा आता अण्णासाहेब हसतात आणि सांगतात की आमच्या फायद्याची गणितं तुम्हाला कधीच नाही कळणार.
अण्णासाहेबांनी आता कॉन्ट्रॅक्टचे लीगल पेपर सगळे काही तयार करून आणलेले असतात आणि त्या काकांकडून आता सही करून घेतात. तेव्हा आता संपतचं कॉन्ट्रॅक्ट मोडलेलं असतं आणि त्यानंतर त्याने कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं असतं. तर नीच अण्णासाहेब आता मनामध्ये म्हणतो की आता बघतो की त्या संप्याचं पोरीचं लग्न कसं होतंय ते. तर तोपर्यंत इकडे नंदू आता तेजसला सांगतो की आपण जर त्या कॉन्ट्रॅक्टकडून जर थोडे पैसे आपण घेतले तर. तेव्हा आता तेजस सांगतो की नाही काका, आत्ताच माझं फोनवरती त्यांच्याशी बोलणं झालं आहे, ॲडव्हान्स आपल्याला मिळू शकत नाही. तेजस सांगतो की आता जर ॲडव्हान्स मागितला ना तर आहे ती जी कॉन्ट्रॅक्ट पिरियड ठरवलं आहे ना ते सुद्धा ते कॅन्सल करून टाकतील. तेव्हा आता चहूबाजूने कोंडी झालेली असते. म्हणून संपदा अखेर ती त्यात निर्णय घेते, ते म्हणजे दागिने गहाण ठेवण्याचा. तेव्हा आता तेजसला ती सांगते की साहेब म्हणतात तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. आणि नंदू, सोनं काय हे आपण अंगावर चढून मिरवायला घेतो का? हे अडीअडचणीला कामी येतं म्हणून घेतो ना. आपण ठेवूयात गहाण. तेव्हा आता तेजस सांगतो की तुमच्या मुलीच्या अंगावरती लग्नाच्या दिवशी दागिने चढणार ही माझी गॅरंटी. तर त्यानंतर संध्याकाळी आता संपतने मानसीला हाक मारलेली असते आणि तो सांगतो की गावातल्या सगळ्यांची तोंड पडली ना तुझ्या लग्नाच्या पत्रिका पाहून. त्यांच्या तोंडावरती अगदी ईट हाणल्यासारखं झालं. मी त्यांना ठणकावून सांगितलं की आहेर नाही आणला तरी चालेल, परंतु अख्ख्या घराबाराला घेऊन लग्नाला यायचं. संपतने इकडाकडा पत्रिकेचा कट्टा आणलेला असतो. तेव्हा आता मानसी थक्कच होते आणि ती विचारते की बाबा एवढे सगळे पत्रिका. तेव्हा आता संपत सांगतो की हे तर फक्त गाववाल्यांसाठी आहे, बाहेर आता लांब लांब ठिकाणी पत्रिका जाणार आहेत. ए निधी, तू ह्या पत्रिकावरती नावं लिह. तेव्हा आता निधी सुद्धा खूप वैतागते. ते त्यानंतर आता मानसी सांगते की बाबा मला एवढ्या पत्रिका नको आहेत, फक्त मोजक्या हव्या आहेत. आणि 2-4 पत्रिका आता मानसी उचलते आणि पहिलं तेजसला निमंत्रण देण्यासाठी त्याचं नाव लिहिते. तर तोपर्यंत आतमध्ये आता संपदाने तेजसला फोन करून सांगितलेलं असतं की मी दागिने भरते आहेत बॅगेत. तेव्हा आता तेजस म्हणतो की अहो संपतराव ऐकतील नाही, हळू बोला. तर संपदा सांगते की नाही ते मुलींसोबत गप्पा मारत बसले आहेत, परंतु तेजस साहेब ऐका ना, एवढे सगळे दागिने काही होणार तर नाही आहे ना, कारण हे सगळं काही मी पहिल्यांदाच करते ना, मला खरंच खूप भीती वाटते आहे. तेव्हा आता तेजस सांगतो का आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त दागिन्यांची बॅग नंदू काकांकडे द्या, त्यानंतर बाकीचे काय माझे मी बघतो. तर त्यानंतर इकडे आता बाहेर मनू सांगते की माझ्या पत्रिका लिहून झाल्या आहेत, मी चालले बाबा, बाय निधी. तेव्हा आता निधी ही खूप वैतागलेली असते. तर संपत आता तिला हलूच देत नाही आणि त्यानंतर संपत सुद्धा आता तेजसच्या नावाने पत्रिका लिहितो. तर इकडे आता संपदा सांगत असते की तेजसला की खरंच तुम्ही माझ्या नात्यातले ना गोत्यातले, आता काही दिवसांपूर्वी ओळख झाली आहे तरी सुद्धा तुम्ही आमची किती मदत करत आहात. तेव्हा आता तेजस सांगतो की आई तुम्ही आणि संपतराव सुद्धा किती मदत करता. आणि आई 2च दिवसाचा तर प्रश्न आहे ना, 2 दिवसात तुमच्या मुलीच्या लग्नासाठी ते सगळे दागिने सोडवून आणेन मी, शब्द आहे आपला. संपदा सांगते की नंदूजवळ आता उद्यापर्यंत तुमच्याकडे दागिने पोहोचवते आणि त्यानंतर फोन ठेवते. तर त्यानंतर आता तेजस हा मानसीने दिलेलं लकी चार्म काढतो आणि म्हणतो की मिस लकी चार्म, तुमच्या बाबांनी जसं ठरवलं आहे ना तसंच तुमचं लग्न अगदी दणक्यात पार पडणार. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता गायत्रीने तेजस हा महत्त्वाच्या कामाला चाललेला असतो म्हणून त्याला दही साखर दिलेली असते, परंतु मुद्दाम त्याच्यामध्ये साखर टाकलेली नसते. तेव्हा आता तेजस तिला टोमणा मारतो, काय आहे ना मला आता गोड खायची आणि गोड बोलायची सवयच राहिलेली नाही आहे. आणि तो रागाने आता तिच्याकडे पाहतो आणि तेथून निघून जातो. तर तेजस गेल्यानंतर गायत्री म्हणते की पैसे फेडले म्हणजे गायत्री हरली असं समजू नकोस. तर इकडे आता प्रभूंच्या घरी मानसी आलेली असते. तर समोर आता तिथे सूरज उभा असतो. सूरजला पाहून मानसी